अण्णा भाऊंची मी तावली हो, कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. कथा अण्णा भाऊंची मी तावली हो, कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीतनं साकार झालेली कथा आहे सावळा मांग. दिवस मावळतीकडे झुकत होता. किरणातील ढग मंदावली होती. थंड किरण हिरव्या घनदाट वनराजीवर वर्षित होती. त्यामुळं झाडाचा हिरवा रंग झगमगत होता. डोळे दिपवीत होता. वाटे गावातून निघालेला एक गाडी मार्ग त्या किर्र झाडीत शिरून अनेक नागमोळी वळण घेत एक डोंगर चढून टाळ गावावर उतरत होता. सावळा मांग त्या गाडी मार्गानं वाघदाऱ्याकडे निघाला होता. त्याचा अवखळ कारवानी घोडं आज शांत चालत होतं. बंडखोर सावळा आज आपल्या मुलाबाळांना भेटून आला होता. त्याचा झुंजार आत्मा अजून आपल्या मुलाबाळात घुटमळत होता. सावळाचा धिप्पाड देह त्याच्या अफाट करणीला साजत होता. मोठं मस्तक, त्यावर तेवढेच मोठे पागोटे, रुंद चेहरा, तीक्ष्ण डोळे, दाट भुवया, नोकदार नाक, गुलछबू मिशा, भरदार गर्दन, खुराड्यासारखी प्रचंड छाती आणि हातात तव्याएवढी लखलखीत कुऱ्हाड असा तो सावळा घोड्यावर बसला होता. तो डोंगरावर डोंगर बसावा तसा दिसत होता. तो डोंगरावर डोंगर बसावा तसा दिसत होता. त्याची नजर त्याच्या पुढे धावत होती. समोरच्या डोंगरावरून दोन माणसं खाली येताना सावळाला दिसली. त्या दोन आकृतीपैकी एक स्त्री होती आणि एक पुरुष होता. सावळा ती दोघं कोण असतील याचाच विचार करू लागला. त्यानं घोड्याला टाच मारली. तो वळणापाठ वळण ओलांडू लागला. तो वेगानं पुढे जात होता आणि ती दोन माणसं भराट्यानं खाली येत होती. सावळानं इंग्रजाविरुद्ध बंड पुकारलं होतं. इंग्रजांनी आपली सत्ता दृढ करण्यासाठी गुन्हेगार जातीचा कायदा नावाचा एक कायदा केला होता. त्या कायद्यान्वये महाराष्ट्रातील सर्व मांगांना 3 वेळा हजेरी लावावी लागे. 2 वेळा मांगांनी स्वतः चावडीवर जाऊन हजेरी द्यायची आणि रात्री गावच्या पोलीस पाटलानं मांगवाड्यात जाऊन एकदा हजेरी घ्यायची अशी त्या कायद्यात तरतूद होती. जर एखादा मांग गैरहजर झाला तर त्याला 3 महिने सक्त मजुरीची शिक्षा व्हायची. आणि या जालिम कायद्याला सर्व मांग जमातीनं विरोध केला होता. फकीरा, मुरा, चिंचणीकर, पिरा, घोंचेकर, बळी साजूरकर, निळूमांग, वारनेत खुसगावचा भिवा या मांगांनी त्या कायद्याविरुद्ध बंडावा केला होता. सावळा त्या बंडात सर्व मांग लोकांचा सेनापती मानला जात होता. प्रांतातील मांग रामोशी एक करून सर्व इंग्रजाची ठाणी कापून काढावी या एकाच विचारात सावळा अस्वस्थ झाला होता. वाघदाऱ्यात त्यांची झुंजार माणसं हत्यारबंद होऊन तयार होती. इंग्रजी राज्य गारद करायचं असा त्यांचा निर्धार झाला होता. सावळा पुढे चालला होता. त्याची नजर त्याच्याही पुढे दौड मारत होती. त्या 2 आकृत्या भोवती तो फिरत होता. ती 2 माणसं वेगानं खाली येत होती. एका वळणावरती सावळ्याला दिसत होती तर दुसऱ्या वळणावर दृष्टीआड होत होती. त्या 2 माणसातली सावळात एकच वळण उरले. आता ती 2 माणसं समोर येणार म्हणून सावळानं घोड्याला टाच मारली आणि त्याची निराशा झाली. इतका वेळ दिसणारी ती 2 माणसं एकाएकी नाहीशी झाली. हे असं कसं झालं? मी 2 माणसं कुठे दडली, का दडली या विचारानं सावळा अधिकच अस्वस्थ झाला. घोड्यावरून उतरला आणि हट्टाला पेटल्याप्रमाणे त्या 2 माणसाचा माग काढू लागला. त्यानं त्या मार्गावर पाचोळ्यात उमटलेली पावलं पाहिली आणि ज्या ठिकाणी त्या 2 माणसांनी मुख्य मार्ग सोडला होता त्या जागी त्यानंही मार्ग सोडला आणि किर्र झाडीत तो त्यांचा शोध करीत चालू लागला. त्यानं झाडं झुडपं, ओढे ओगळी सर्वत्र तपास केला पण ती माणसं सापडली नाहीत. असं कसं झालं? ती कुठे गेली? असं म्हणून निराश होऊन सावळा माग परत फिरून घोड्याकडे निघाला. चालता चालता त्यानं बाजूच्या उंच गांजणीच्या गवतावर पाहिले आणि चकित होऊन थांबला. समोरचं गांजणीचं गवत शांत उभं होतं पण काही कांड्यांचे शेंडे थरथर कापत होते. तो प्रकार सावळानं हेरला. त्याला आनंद झाला. त्याला हाक मारली, आता बाहेर या. तशी ती 2 माणसं थरथर कापत बाहेर येऊन गुन्हेगाराप्रमाणे सावळ्यापुढे उभी राहिली. त्यापैकी एक तरुण मुलगी होती.
तिच्या तर तोंडचं पाणीच पळालं होतं. सावळानं तिला रोखून पाहिली. ती नुकतीच तारुण्याच्या अंगणात उतरली होती. तिचा भरदार देह थरथर कापत होता. तिच्या पाणीदार डोळ्यात भीती भरली होती. बेधरल्यामुळे ती अधिकच मोहक दिसत होती. ती आपल्या देहातील कंप आवरीत होती आणि आपल्या रेखीव ओठांवरून पुन्हा पुन्हा जीभ फिरवीत सावळाकडं एकटक पाहत होती. तिच्या मांड्या थरथरत होत्या, पण ती आपल्या छातीवरचा पदर ढळू देत नव्हती. आता आपला बलात्कार होणार, आपली आबरू जाणार, तोपर्यंत तरी आपण आपला देह दडवून घ्यावा अशा विचारांचं काहूर तिच्या डोक्यात थैमान घालत होतं. तिच्या अंगावरचं लुगडं रेशमी होतं, पण एकही दागिना दिसत नव्हता. सावळानं त्या तरुणीला पायाच्या नखापासून ते डोकीच्या केसापर्यंत न्याहाळून घेतली आणि आपली नजर त्या इसमाकडे वळवली. तो इसम ताठ उभा होता. त्याच्या वयानं 50शी ओलांडली होती. त्याच्या मिशीत करडच झाली होती, पण पीळ कायम होता. तो देहानं मजबूत होता आणि तापट भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. काखेत एक बोचकं घेऊन निर्विकार चेहरा करून तो उभा होता. हातातली कुऱ्हाड सरळ धरून सावळा म्हणाला, कोण तू? तुझं नाव काय? मी जयसिंगपूरचा दादा पाटील. ही तुझी कोण? ही माझी लेक काशी. दादा पाटलानं काखेतील गाठोडं खाली ठेवून हात जोडले. म्हणाला, तुझं नाव मी ऐकून हाय, तुझा बोलबाला मला ठाव आहे. हे दागिनं घे, पण सावळा माझ्या लेकीच्या अंगाला हात लावू नको. मी आबरूदार आहे. मी लेकीच्या आबरूसाठी 1000-2000 रुपये देईन, पण पोरीला हात. आणि सावळाची जोरदार चपराक दादा पाटलाच्या तोंडात कडाडली तसा तो कोलमडून खाली पडला. काशीबाई किंचाळली. सावळा कुऱ्हाड उगारून गरजला, उठून उभा राहा, आता मारू नको. दादा पाटील गाळ चोळीत उठला आणि सावळा म्हणाला, मारू नको का? तुला ठारच मारायला पाहिजे. दौलतीचा धनी म्हणून लेकीच्या आबरूचा लिलाव मांडलास. तूच तेवढा आबरूदार आणि आम्ही आबरू सोडली असं तुला कोणी सांगितलं? बोल. माझं चुकलं, दादा पाटील खिन्न सुरात म्हणाला. पर सारी आलम दुनिया बोलती की मांग लोक पोरी बाळीची आबरू घेतात. पर सारी आलम दुनिया बोलती की मांग लोक पोरी बाळीची आबरू घेतात. ती आलम दुनिया जाळून टाकीन. सावळा एक पाऊल पुढं टाकून म्हणाला, सरळ उभा राहा. कुठे गेला होतास? टाळगावला, काशीबाईला सासरी घेऊ. मग परत का आणलीस? जावई काशीला घरात घेत नाही. कशापायी घरात घेत नाही? लग्नात मी हुंडा कबूल केला होता, ती रक्कम माझ्यानं चुकवली गेली नाही म्हणून. किती हुंडा कबूल केला होतास? 15,000. एवढी रक्कम का कबूल केलीस? लेकीच्या सुखासाठी आणि मातब्बर पाहुणा जोडावं म्हणून. तू हैवान नाहीस, सावळा जळजळीत स्वरात म्हणाला. तुझ्या जावयाचं नाव? टाळगावचा राजाराम पाटील. दादा पाटील पडक्या आवाजात उत्तरला. मग चल तर. सावळा गरजला. कुठं? दादाला कापरं भरलं आणि सावळा भडकला. म्हणाला, माझ्या मागून गुमान चल. बरं चालतो. ती तिघं मुख्य वाट्यावर आली. घोडा तसाच तिथं उभा होता. त्याच्याकडे पाहत पुन्हा सावळानं हुकूम केला, पोरीला घोड्यावर बसव आणि चल. दादा पाटलानं काशीला घोड्यावर बसवली. आता कसला प्रसंग वाढून ठेवलाय याचा विचार करून काशीचा प्राण कंठात आला होता. आज आपली आबरू वाचत नाही अशी तिची खात्री झाली होती. घोडं 4 पावलं गेलं नाही, तोच टेहळणीवर वरचा खंडू मांग धावत आला. त्याला सावळा म्हणाला, खंडू, मी टाळगावला निघालोय. फकीराला सांग की मध्यान राती पातूर माझी वाट बघा. चांदण्याचं वाजतं डोक्यावर आलं की निघा आणि टाळगावात शिरा. टाळगावला आग लावा, अगदी राख करा. खंडू वाघदाऱ्याकडे धावला आणि सावळा काशीला घेऊन टाळगावची वाट चालू लागला. दिवस बुडाला, कडूस पडलं, तोंड ओळख मोडली आणि सावळा काशीला घेऊन टाळगावात शिरला. मांग लोक बंडकरी नसून ते पोरी बाळींना लुटतात, त्यांची आबरू घेतात या बदलौकिकानं तो संतापला होता. राजाराम पाटलाच्या वाड्यापुढे येताच त्यानं वाघ गरजावा तशी आरोळी ठोकली. राजाराम पाटला, बाहेर ये. ती हाक ऐकून राजाराम चमकला. अशी उर्मट हाक कुणी मारली? त्याला राग आला. चटकन उठून त्यानं कुऱ्हाड घेतली. कंदिलाच्या प्रकाशात त्याची कुऱ्हाड चमकली. तो डिरकला, कोण हाय? मी सावळा मांगय, सावळा म्हणाला. ती कुऱ्हाड तिथंच टाकून मोर आहे, नाहीतर तुझं मुंडकं वाघदाऱ्याकडे जाईल. चल ये. सावळा मांग हे नाव आणि ती जबर धमकी ऐकून
राजारामाच्या हातची कुऱ्हाड गळून पडली, त्याला धडकी भरली, त्याच्या आई बहिणीला कापरं भरलं. माथारा बेदारला आणि राजाराम अंगणात आला. म्हणाला, ना नाही, काय म्हणता? ही बाई कोण आहे? सावळ्याच्या डोळ्यात जाळ पेटला, त्याची कुऱ्हाड लकाकली. ही माझी बायको काशी. राजाराम रडवा चेहरा करून उत्तरला. हिला घरात का घेत नाहीस? सावळ्यानं करड्या सुरात सवाल केला. एक पाऊल पुढं टाकलं. वातावरण तंग झालं. राजारामाची पाचावर धारण बसली. म्हणाला, चूक झाली, माफी करावी. आता मी काशीला दुःख देणार नाही. त्यानं पटकन दादा पाटलाचं पाय धरलं. त्याची आई आणि बहीण यांनी काशीला घरात नेली. मग सावळा शांत झाला. म्हणाला, ही काशी माझी लेक आहे, हिला दुःख देऊ नको, नाहीतर मी तुझा डोसकच मारीन. तुझ्या घरादारावर दुःखाचा डोंगर रचीन. आता अशी आगळीक होणार नाही. राजारामानं हात जोडले. सावळा माग सरला आणि राजारामानं म्हणाला, नाही, जेवून जावा. जेवून नाही बरं, सावळा म्हणाला. आता या घडीला तू माझा वैरी आहेस. आज मी तुझं मीठ खाईन आणि जर उद्या तू उलटलास तर मला तुझं डोसकं मारावं लागल आणि लोक मला निमक हराम म्हणतील. तेव्हा तू सरळ वाग, काशीला जप, मग मी येऊन तुझं अन्न खाईन. असं म्हणून तो ताडकन उठून घोड्यावर बसला आणि वाऱ्याच्या वेगानं वाघदाऱ्याकडे गेला. मध्यरात्र झाली होती. सावळा येण्याची वेळ टळून गेल्यामुळे फकीरा, मुरा, बळी, निळू हे घोड्यावर खोगीर घालून कमरेला तलवारी बांधून तयार झाले. टाळगाव जाळून फस्त करायचा सर्व मांगांनी निर्धार केला होता. पण सावळा येता सर्व शांत झालं आणि सर्वांना उद्देशून सावळा म्हणाला, ऐका मर्दांनो, आम्ही इंग्रजा विरुद्ध बंडावा केला खरा, पण आमच्या वैऱ्यांनी आमच्या विरुद्ध रान उठवलंय. आम्ही लुटालूट करतो, लोकांच्या पोरी पळवून त्यांची आबरू घेतो. असा आमचा बदलौकिक झालाय. तेव्हा असा बदलौकिक झालेल्या माणसांनी तलवार पेलण्याचा हक्क नाही. तलवार ही नेक कामासाठी उगारली पाहिजे नि मारली पाहिजे. नाना, तू करशील ते आमसनी कबूल आहे, फकीरा म्हणाला. आमचा लौकिक वाढवण्यासाठी 5 नव्हे तर 500 मांग कुटून मेला तरी मी माग बघणार नाही. बंडवाला मांग माणूसच आहे हे साऱ्या आलम दुनियेला कळू दे. मांगाचं बंड वाढत होतं. फकीरा, मुरा, बळी, निळू हे आपल्या लौकिकासाठी झटत होते आणि सावळा लौकिक वाढवण्यासाठी जीवाचा रान करत होता. तो बेईमानांचा काळ झाला होता. जे जावई बायकांना नीट वागवित नव्हते त्यांना दारेवर धरलं. काशीचं नांदणं लागल्यामुळे त्या खोऱ्यात एक नवे पर्व सुरू झाले होते. गावगावच्या लेकीचे बाप येऊन सावळाला भेटत होते आणि जावयाच्या कुकर्माचा पाडा वाचत होते. मग सावळा त्या गावाला जाऊन त्या जावयाची रग जिरवित होता. कित्येक मुलींचे संसार सोन्याचे झाले होते आणि अनेक लेकी सावळाला दुवा देत होत्या. काशी तर सावळाच्या उपकाराने दिपली होती. ती सांड सकाळ देवाला हात जोडीत होती. मनात म्हणत होती, देवा सावळाला उदंड आयुष्य दे, त्याला अपार बळ दे. त्याच्या तलवारीला धार दे आणि त्याच्या सुखाची मला खबर रोज कळू दे. माझं माहेर जयसिंगपुरात नसून ते वाघदाऱ्यात आहे. ते अक्षयरा. याच दरम्यान त्या खोऱ्यात अनेक मातब्बर खवळले होते. मांगांचे बंड त्यांना मान्य नव्हते. ते इंग्रजांना मदत करीत होते. राजारामाचा मावळा, कुरुंगलीचा मथाजी दाभाडे तर वेडापिसा झाला होता. माझ्या भाच्यावर मांगानं जुलूम केलाय असं तो आपल्या सगळ्या सोयऱ्यांना सांगत होता. आम्ही मराठे, आमचे रिवाज निराळे, आमची रीत निराळी, आम्ही काहीही करू, आम्हावर मांगानं हुकूमत गाजवावी, आम्ही मांगापुढं मान वाकवावी हे मला मान्य नाही. तलवारी आमच्याही जवळ आहेत असं म्हणून तो सावळा विरुद्ध आग पेरीत होता आणि त्याचे सगळे सोयरे त्याचं ऐकत होते. कारण दाभाडे हा त्या खोऱ्यात बलाढ्य माणूस म्हणून ओळखला जात होता. बळानं आणि दौलतीनं तो जबर होता. त्याच्या शब्दाला किंमत होती. एकदा मथाजी दाभाडे टाळगावला आला. मामासाहेब बसा म्हणून राजारामानं आग्रह केला. पण हेकट दाभाडे एकदम भडकला. रागाने थरथरत म्हणाला, तू माझा भाचा, तू मांगापुढं मान वाकून काशीला घरात घेतलीस हे बरं केलं नाहीस. पोळाला बट्टा लावलास. आता माझं सांगणं आहे की तू काशीला हकलून दे. सावळा मांगाला डरू नको. येऊ दे तो सावळा.
माझी तलवार तयार आहे. हे ऐकून काशीला धडकीच भरली. तिच्या तोंडचं पाणी पळालं आणि राजाराम पडक्या आवाजात म्हणाला, मामा, सावळा मांगाला चिडवणं बरं होणार नाही. तुम्ही हर हर म्हणून बाजूला होशीला आणि मला सती जावं लागेल. ही दाभाड्याची अवलाद तुला दगा देणार नाही. दाभाडे डोळे वटारून म्हणाला, मी बेल भंडार उचलून सांगतो की मी तुला एकटा सोडणार नाही. काशीला हाकलून दे. परे असं का? राजारामानं विचारलं. आणि मथाजी म्हणाला, मला सावळाचं बळ बघायचंय. मांगाचं बळ उभे करून दादा पाटलानं जीभ नरकात घातली. 15,000 बुडवलं म्हणून त्याची लेख घरात नक. आणि जर तू आमचं ऐकून काशीला हाकलून देणार नाहीस तर तुझं आमचं नातं जळ. आता भेटी सर्गातच होतील. राजारामाचा नाईलाज झाला. काशीला हुंदका आवरला नाही. तिनं टाव फोडला. तिचं नान्न उठलं. दुसऱ्या दिवशी एक लुगडं 2 भाकरी देऊन राजारामानं काशीला वाट लावली. तवा मथाजी म्हणाला, मुली माहेरी जा. जर तुला सासर पाहिजे असल तर 15,000 घेऊन ये, नाहीतर सावळ्या मांगाला आण. मला त्याचं बळ बघायचं आहे. वैशाखाचं ऊन मी म्हणत होतं. दुपार झाली होती. डोकीवर सूर्य घेऊन काशी माहेरी निघाली. ती वाघदऱ्याजवळ येताच टेळणीवरच्या मांगानं तिला अडवली. म्हणाला, कुठं जायचंय बाई? माहेरी. काशी उत्तरली. तुझ्या माहेराचं नाव काय? मांगानं प्रश्न केला. आणि काशी उत्तरली, माझं माहेर वाघदऱ्यात आहे. ते उत्तर ऐकून पहारेकरी मांग गोंधळला. म्हणाला, कुणाची तू? मी सावळा मांगाची, काशी म्हणाली. आणि मांग दुचमटला. लगेच तो एका झाडावर चढला. त्यानं आपली कुऱ्हाड उन्हात धरून चमकवून खून केली. आणि सावळाचा कारवानी घोडा भरधाव दौडत आला. काशीला पाहून सावळा स्तंभित झाला. म्हणाला, काशीबाई, काय झालं? नाना मला हाकलून दिलं. काशी रडू लागली. आणि सावळा भडकला. म्हणाला, कुणी हाकलून दिले? कुरुंगलीचा मथाजी दाभाडे. एवढंच बोलून काशी मटकन खाली बसली. ह्यो मथाजी दाभाडे कोण? सावळानं विचारलं. आणि काशी रडत म्हणाली, माझ्या मालकाचा मावळा आहे. 15,000 हुंडा घेऊन ये, नाहीतर सावळा मांगाला आण. मला त्याचं बळ बघायचंय, असं तो दाभाडे म्हणत होता. असं क्षणभर सावळा विचारात पडला आणि लटकत हसत म्हणाला, आता तू माहेरी जा. मी दाभाड्याला बळ दावतो. तू रडू नको. मग कुठं राहणार तू? सावळानं विचारलं. आणि काशी म्हणाली, वाघदऱ्यात राहणार. हे ऐकून सावळा कडा पडल्यासारखा हसला आणि काशीला घेऊन वाघदऱ्यात गेला. म्हणाला, खुळी माझी बाई, आता आराम कर. मी आजच दाभाड्याला बळ दाखवतो. राजारामाला हुंडा देतो आणि उद्या सकाळी तो आपल्या सासरी जाऊन रामाचं राज्य कर. आता हाच बरं. आणि काशी कुचकून हसली. हळूहळू अंधारानं सह्याद्रीवर पांघरून घातलं. त्या अंधारात तो घनगंभीर सह्याद्री उभा होता आणि सावळा करुंगलीला जाण्याची घाई करत होता. बरं, मध्यान्ह रात्री सावळा आपली झुंजार माणसं घेऊन करुंगलीच्या वेशीवर धडकला. मशाली पेटवून शिंग हलगी लावून तो वादळासारखा दाभाड्याच्या वाड्याकडे गेला. मशालींच्या उग्र प्रकाशात सावळा त्वेषानं फुलला. हत्यार बंद मांग रामोशी तलवारी उंचावून सज्ज होते. काहींनी झपाट्यानं दाभाड्याचा मुख्य दरवाजा मारला आणि मधल्या चौकात प्रवेश करताच मथाजी तलवार उपसून मैदानात धावला. त्याच्या 5 मुलांनीही हत्यारं घेतली. चाकरांनीही मांगावर चढाई आरंभली. क्षणात रणधुमाळी सुरू झाली. एका चाकरानं परसदार उघडून गावकऱ्यांना वाड्यात घेतलं. तिथं तलवारी झडत होत्या. माणसं तलवारीच्या पात्याप्रमाणे लवत होती. दोन्हीकडेही चेव आला होता आणि मथाजीच्या तलवारीनं कहर केला होता. मांग माग हटत होते. एक मांग ओरडला, सावळू नाना, दाभाड्याची तलवार वरकुस होती. या दाभाडे आटपण. हे ऐकून सावळा खवळला. बाजूला व्हा असे ओरडून तो दाभाड्यावर धावला. क्षणात परिस्थितीनं कलाटणी घेतली.
सावळा लढत होता. मथाजी सर्व शक्ती एकवटून घाव घालीत होता. 2 तलवारी मृत्यू समान त्या दोघांच्या डोईवर तळपत होत्या. ठिणग्या उसळत होत्या. रक्त सांडत होतं. सावळानं दाभाड्याची नजर चढली आणि सावळांचा वार दाभाड्यावर बसला. पुन्हा दाभाड्यांची शिकस्त. खसकन सावळावर घाव घातला. सावळा पिसाळला. त्यानं दाभाड्याच्या खांद्यावर वार करताच दाभाड्याची तलवार निखळून पडली. दाभाडे भिंतीला पाठ लावून म्हणाला, माझी भूज उतरली. मग खाली बस, नाहीतर मुंडकं उतरल. सावळानं मथाजीला धोक्याची सूचना दिली. मथाजी हळूच खाली बसला. दाभाडे जखमी झाल्याचे पाहताच गावकऱ्यांनी पळ काढला. प्रतिकार संपला. सावळा म्हणाला, शाबास मर्दांनो, आता वाडा लुटून फस्त करा. कवडी शिल्लक ठेवू नका. चला. मांगांनी चपळाई केली. रुपयांच्या खंदाड्या बांधल्या. वाघदरी जवळ केली. 50,000 रुपये लुटून सावळानं दाभाड्याला आपलं बळ दाखवलं. दक्षिणेला प्रकाश फुलत होता. त्या मंगलसमयी रात्रीचे दिवसात रूपांतर होत होते. पहाटेचा वारा उठला होता. त्याच्या धक्क्यानं सह्याद्री जागा झाला होता. झाडं झुडपं जागी होऊन डोलत होती. पाखरं बोलत होती. त्यांच्या मंजुळ वाणीनं वातावरण मंगलमय झालं होतं. सावळा सुखरूप आलेला पाहून काशीला आनंद झाला. म्हणाली, नाना काय झालं? काय नाही, दाभाड्याचं राज खालचा करून आलो. असं म्हणून सावळानं दाभाड्याची दौलत काशी पुढे ओतली आणि टाळगावला जायची तयारी केली. तोच खंडू रामोशी धावत आला. म्हणाला, नाना टाळगावचा राजाराम आलाय, घेऊन ये त्याला. सावळानं हुकूम केला आणि खंडूनं राजारामाला पुढे लोटलं. काशी, सावळा, ती दौलत आणि सावळाची तलवार पाहून राजारामाला खापरं भरलं. म्हणाला, मामानं दगा दिला. नाना मला माफी कर. मी काशीला आता दुःख होणार नाही. नाहीतर तू माझी गर्दन मार. तुझी गर्दन मारून काशीला रंडकी करावी असं मला वाटत नाही. सावळा म्हणाला, पण आता कोणाचं ऐकू नको. ही तुझ्या मामाची दौलत बघ आणि हुंडा पाहिजे असल तर घेऊन जा. पण परत आगळी केलीस तर मरशील. नक राजाराम म्हणाला, मी माझ्या काशीला घेऊन संसार करतो. मला मारायचं नाही. राजाराम काशीला घेऊन गेला आणि इंग्रजी फौजा सावळावर धावल्या. सावळ्याला तोफेच्या तोंडी द्या असा हुकूम सुटला. कंबर बांधून तलवार घेऊन लौकिकासाठी झटणारा सावळा मरणाची वाट चालू लागला. काशी डोळ्यात प्राण आणून देवाला विनवीत होती, देवा माझ्या नानाला उदंड आयुष्य दे. त्याला अपार बळ दे. त्याच्या तलवारीला धार दे. त्याच्या सुखाची मला खबर दे. माझं वाघदऱ्यातलं झुंजार माहेर अक्षय ठेव.